हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे नाही 6 कुर्ती आणि कुर्ती सेट मागवलेले जे मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं। तसंही आता बरेचसे सणवार सुरू होत आहेत, रक्षाबंधन आहे, गणपती येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपले आणि त्यामुळे म्हटलं जे कुठल्या गोष्टी मी कुर्तीज आता रिसेंटली घेतल्या त्या तुमच्यासोबत शेअर करावं। स्पेशली रक्षाबंधनसाठी यातले 2-3 जे कुर्तीज आहेत ते तर छानच दिसतील, बाकी इतर वेळेस घालण्यासाठीही खूप छान कुर्तीज आहेत ह्या। तर काही आवडल्या आहेत मला आणि 1-2 त्यातलं मी रिटर्न केलं कारण की मला त्याची क्वालिटी आणि मटेरियल आवडलं नाही। सो त्या कुठल्या आहेत त्या बघूयात आपण। तर सगळ्यात आधी मागवलेला आहे हा मी मस्तपैकी ब्राईट पिंक कलरचा असा मस्त 1 कलर मधला हा कुर्ती सेट। किती सुंदर आहे, याचा ब्राईट पिंक कलर मला खूप आवडलेला आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतोय। मीडियम टू फेअर स्किन टोन वाल्यांना हा जास्त सूट करून दिसेल असं मला वाटतंय आणि खूप सिंपल जरी असला तरी त्याच्या नेकला भरपूर असं वर्क आहे, बाकी ठिकाणी बुट्ट्या आहेत आणि ओढणी ही प्लेन आहे आणि बाजूला त्याच्या लेस आहे। पॅन्ट जी आहे ती पूर्णपणे प्लेन आहे, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या ड्रेसवरती घालायची असेल तुम्हाला तरीही तुम्ही ती यूज करू शकता आणि त्याचबरोबर पॅन्टला खिशा आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला आवडणारी गोष्ट आहे की पॅन्टला खिशा असायलाच पाहिजे आजकाल। मला असं वाटतं नाही तर मोबाईल ठेवणार कुठे नाही। मी एल साईजमध्ये सगळे आजचे जे कुर्तीज आहेत ते मागवलेले आहे। तुमची वेट बॉडीची हाईट वगैरे माझ्या प्रमाणात असेल तर तुम्ही नक्कीच एल साईजचा असा कुर्ती मागवू शकता। त्यानंतर दुसरा ड्रेस जो मागवलेला आहे तो हा जरा ऑफ व्हाईट कलरचा मस्त सुंदर असा कटवर्क वाला ड्रेस आहे। त्याच्या स्लीव्सला तुम्ही बघू शकता किती छान वर्क आहे, खालच्या बाजूनी कटवर्क केलेला आहे आणि पूर्ण सगळ्या ठिकाणी थ्रेड वर्क केलेला आहे। पण हा ड्रेस कॉटन मिक्स आहे, प्रॉपर कॉटनचा नाही आहे, त्यामुळे थोडासा काय म्हणता येईल घातल्यावर मला खूप 100% कम्फर्टेबल वाटलं आणि 80% कम्फर्टेबल आहे कारण की त्याची फिटिंग वगैरे खूप अशी टाईट नाही, लूज म्हणजे एकदम लूज पण नाही आणि काही नाही, प्रॉपर फिटिंग मध्ये आहे, त्यामुळे तो ठीक आहे। कॉटन मिक्स कपडा आहे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याच्या गळ्यालाही वर्क आहे, बाजूनीही वर्क आहे, सगळं थ्रेड वर्क आहे आणि ऑफ व्हाईट वरती हे ब्लॅक कलरचं वर्क खूपच सुंदर दिसत आहे। ओढणीचं जे कटवर्क आहे ते एकाच बाजूनी आहे, चारी बाजूनी नाहीये आणि एक जरा चुकीची नाही म्हणता येणार मला न पटणारी गोष्ट म्हणजे ओढणीचा कलर प्रॉपर व्हाईट आलाय आणि ड्रेस ऑफ व्हाईट आहे, त्यामुळे ओढणी मला तेवढी फोटोत मला वाटते व्हिडिओमध्ये ते कळून येत नसेल, सिमिलरच वाटत असेल, पण ओढणी व्हाईट आहे, प्युअर व्हाईट आहे आणि ड्रेस ऑफ व्हाईट कलरचा आलेला आहे। पण तशी मी ओढणी घेऊन फिरणाऱ्यातली फॅन नाही आहे, त्यामुळे विदाऊट ओढणी सुद्धा हा ड्रेस मस्त दिसू शकतो। प्राइस रेंजच्या मनानं मला वाटतंय की खूप सुंदर ह्याचं कटवर्क आहे, जे स्लीव्सला आहे खाली आहे ते मला पर्सनली आवडलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याही पॅन्टला खिशा आहे, त्यामुळे ह्या ड्रेसला थम्स अप आहे। त्यानंतर मस्तपैकी हा रेड कलरचा बांधणीचा ड्रेस मी मागवलेला आहे। दिसायला तो जरी सुंदर दिसत असला तरी माझ्या बहिणीने माझ्या डोक्यात घालून दिले की असं वाटतंय की हा फेटा घातलायस तू, फेटा बोलली ती माझ्या ड्रेसला, पण मी तो रिटर्नच केला। तो दिसायला घातल्यानंतर जरी सुंदर दिसतो आहे, ते प्रॉपर पॉलिस्टर कपडा आहे त्याचा आणि त्याच्या पॅन्टला खिशा पण नव्हता, त्यामुळे प्रॉपर त्याचा एकदम पॉलिस्टरवाला कपडा होता। दिसायला मला तो फोटोमध्ये किंवा ऑनलाईन ज्या पद्धतीचा सुंदर दिसत होता घातल्यानंतर म्हणजे तो दिसायला खूपच मला आवडला, त्यामुळे मी मागवला। पण घातल्यानंतर मला तो जर असा ठीकठाक वाटला, पण त्याचा कपडा थोडा वेळ घालून बघितल्यानंतर खूपच अनइझी आणि प्रॉपर पूर्ण पॉलिस्टरचा कपडा आहे, मला जे अजिबात आवडलं नाही। त्यात माझ्या बहिणीने सांगितलं की हा असं वाटते की तू फेटाचा ड्रेस घातलाय, फेटा कोणीतरी काढून टाकलाय आणि त्याचा तू ड्रेस शिवलाय असं वाटतंय, त्यामुळे मला तो अजिबातच आवडला नाही। त्यामुळे ह्या ड्रेससाठी बिग नो आहे माझ्याकडून आणि माझ्या लहान बहिणीकडून सुद्धा। सो हा ड्रेस मी नाही सजेस्ट करणार तुम्हाला, हा नका घेऊ। त्यानंतर पुढचा जो ड्रेस आहे तो आहे हा येल्लो, हा येल्लो कलरचा ड्रेस होता। ह्याची पॅन्ट इतकी सुंदर दाखवलेली फोटोमध्ये आणि मी पूर्ण वाचलंच नाही, पण त्याची रेट आय गेस 800 आणि काहीतरी वर होती रेट, त्यामुळे मला वाटलं की कुर्ती आणि पॅन्ट दोन्हीचा सेट असेल तो, पण असं नाही, फक्त कुर्तीच आली मला। आय गेस 890 का काहीतरी रुपयाची कुर्ती, फक्त ही कुर्तीच आहे जी की लेमन येल्लो कलर आहे आणि मला तो तेवढा काही खास आवडला नाही। मटेरियल खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि जे वर्क आहे ते खूप सोबर आणि खूप छान आहे, पण मला ही डील तेवढी काही आवडली नाही कारण की त्यासोबत पॅन्टही आली नव्हती आणि मला कलर घातल्यानंतर मला वाटत होतं की माझ्या स्किन टोनला हा कलर सूट होत नाही, त्यामुळे मी हा पण ड्रेस जो आहे तो रिटर्न केलेला आहे। पण या पद्धतीचं जर तुम्हाला खूप
चांगला कपड्यातली छान सोबर वर्कवालीचं डिझाईन हवी असेल तर कपडा क्वालिटी आणि त्याचं जे काही वर्क आहे ते सगळं खूप छान आहे. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीचा कुर्ती घेऊ शकता. ह्यामध्ये व्हाईट कलर देखील आहे जो की खूप छान दिसतोय, पण 890 मला वाटतंय की खूप महाग वाटतंय, त्यामुळे मी ही कुर्ती रिटर्न केलेला आहे. त्यानंतर मी मागवलेला आहे पुन्हा एकदा ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस. मला आजकाल ऑफ व्हाईट कलरचे ड्रेस का आवडायला लागलेत मला माहीत नाही, पण सध्या मला व्हाईट ऑफ व्हाईट असे थोडेसे लाईट कलर आवडायला लागलेत. मला माहीत नाही का बरं अचानक मी फार ऑफ व्हाईटकडे जायला लागले, त्यामुळे 2 ड्रेस आजच्या ह्याच्यातले ऑफ व्हाईट आहेत. माझ्याकडे अजून एक आहे जो मी सध्या ऑफ व्हाईट कलरमध्ये घेतला आहे, पण ठीक आहे चलो. ह्याच्या नेकवरती खूप छान असं थ्रेडवर्क आहे, त्याच्याने बाजूलाही हे मस्त असं थ्रेडवर्क जातं आहे खाली आणि खूप सोबर आणि छोटंसं असं थ्रेडवर्क आहे जे की खूप क्यूट दिसत आहे आणि घालायला हा ड्रेस खूप कम्फर्टेबल आणि छान आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्याचा जो कपडा आहे ना तो जरासा असं सॉफ्ट नाही आहे. बाकी ड्रेस कम्फर्टेबल आहे, पण मला माहीत नाही स्लीव्सच्या इथे ते जरासं मला आतनं टोचल्यासारखं वाटते. बाकी ओव्हरऑल ड्रेसचा तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतोय. त्याच्यावरची जी पिंक ब्राईट ओढणी आहे तीही खूप सुंदर दिसते आणि विदाऊट ओढणी, जर ओढणी नाही घेतली तरीही ॲज अ कुर्ती आणि स्ट्रेट पॅन्ट म्हणून तुम्ही मस्त हा कुर्ती काय म्हणता येईल याला, कुर्ती आणि स्ट्रेट पॅन्ट मला नाही माहिती, बिना ओढणीचा सुद्धा हा ड्रेस खूप छान दिसतोय, मला एवढं म्हणायचंय. तर ह्या पद्धतीचा हा ड्रेस आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचा ड्रेस नक्कीच बाय करू शकता. मी हाही L साईजमध्येच मागवलेला आहे आणि ह्या ड्रेससाठी थम्सअप आहे. आणि हा आहे शेवटचा ड्रेस ज्यासाठी तुम्ही मला मदत करणार आहात की मी हा ड्रेस ठेवू की नको, कारण की आदित्यला हा ड्रेस आवडलाय आणि मला मी कन्फ्युज आहे की मी हा घेऊ की नको. मस्तपैकी हा ब्राऊन कलरचा ड्रेस आहे ज्यावर ऑर्गेन्झाची ओढणी आहे. आजकाल लेटेस्ट खूप फॅशन आहे ऑर्गेन्झाचं, त्यामुळे मी हा ड्रेस मागवला. पण मला कपडा खूपच कॉटन मिक्स असं रेयॉन आलेलं, पण तो कॉटन आणि रेयॉन काहीच नाही आहे. थोडंसं मला खूप जास्त त्याच्यात पॉलिस्टर मिक्स वाटतंय, त्यामुळे मला तेवढं काही त्याचं मटेरियल नाही आवडलं. पण घातल्यानंतर तो ओव्हरऑल खूप छान दिसतोय, फिटिंग वगैरे सगळं छान आहे आणि माझ्याकडे ह्या कलरचा ड्रेसही नाही आहे. आणि कम्पॅरेटिव्हली बाकीच्या ज्या ओढणी होत्या, आपण जे आधी पंजाबी ड्रेस बघितले त्याची प्रॉपर अशी 2 मीटरची ओढणी असेल, छान लेंथ होती आणि छान विड्थ होती. ह्याचं तसं नाही आहे, थोडी लेंथ आणि विड्थ दोन्ही कमी ह्या ओढणीची. पण ठीक आहे, ओढणी आजकाल आपण एवढं वापरत नाही. आधीमध्ये कधीतरी मस्त ऑर्गेन्झाची ओढणी एका बाजूने ठेवून फोटोशूट किंवा बाहेर कुठे गेलो होतं तर तशा पद्धतीने ती छान दिसूच शकते. पण मी कन्फ्यूज आहे, मला हा ड्रेस ठेवू की नको ठेवू. त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये यावेळेस कळवणार आहात लवकरात लवकर की मी हा ड्रेस ठेवू की रिटर्न करू. पटकन मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की माझ्यावर हा ड्रेस छान दिसतोय, मी ठेवू की नको ठेवू. मटेरियल वाईज मला आवडला नाही, लुक वाईज मला तो आवडलेला आहे. त्याची ओढणी सुंदर दिसते आहे, घातल्यानंतर तो छानच दिसतोय. पण माझं कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला नक्की कमेंट करावं लागणार आहे. सो ह्या पद्धतीचे हे 6 ड्रेस होते जे की मी ऑनलाईन मागवलेले आहेत. मला पिंकवाला खूप आवडलेला आहे, त्यानंतर जो ऑफ व्हाईट होता आणि ज्याच्यावरती कटवर्क होतं ब्लॅक कलरच्या डिझाईनवाला तो मला आवडलेला आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तोही ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस होता ज्याच्यावर असे छान मस्तपैकी फ्लोरल डिझाईन आहे, बारीक नाजूक अशी, जी की खूप सुंदर दिसते आहे. येलो जी कुर्ती होती ती मी रिटर्न करणार आहे, कारण मला प्राईस मटेरियल वगैरे सगळं छान आहे पण प्राईसच्या हिशोबाने मला ती जास्त वाटते. त्यानंतर जो 5वा ड्रेस होता जो बांधणीचा रेड, त्याचं प्रॉपर सगळं मटेरियल जे आहे पॉलिस्टरचं आहे. मला कपडा त्याचं अजिबातच आवडलेलं नाही. ओढणी आणि पॅन्ट ठीकठाक होती, पण जो टॉपचं मटेरियल आहे ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्यामुळे तो एक रिटर्न करते आणि माझ्या बहिणीने त्याला फेटा का बोललंय माहीत नाही. त्यामुळे मला आता कुठलाच लाल बांधणीचा ड्रेस घेण्याची इच्छा राहिलेली नाही आहे. आणि शेवटचा जो आहे त्यात मी कन्फ्युज आहे, ज्यात तुम्ही मला मदत करणार आहात. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. मित्रांना केलं तरी चालेल, बहिणीला या पद्धतीचे गिफ्ट द्या रक्षाबंधनला किंवा बर्थडे असेल कुठल्याही कार्यक्रमासाठी. आणि पास ठीक आहे, आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.